हॅलो एव्हरीवन. तर मी आता सध्या एडिटिंग करायला बसलो आहे आणि हा आहे आमच्या बॅम्फचं डे 2चा पार्ट 2. तर आम्ही तोच व्लॉग कंटिन्यू करतो आहे, तर बघत राहा. कायच जबरदस्त दिसतंय. आम्ही एवढे जास्त स्टॉप्स घेतोय जसं जसं काही ना काही दिसतंय. की तुम्ही कार रेंट केली त्याचं. एक्झॅक्टली. आणि आता एक गोष्ट बोलला ती मला खूप आवडली. परत बोल. काय गोष्ट? पार्किंग वाली. हा, पार्किंग त्यांनी सगळीकडे देऊन म्हणजे केस बघायचे दिसतंय. जसं कोणती लेक आली तसं त्यांनी पार्किंग लगेच दिलंय आजूबाजूला किंवा समोर, की तुम्ही पार्क करून लगेच ऍक्सेस करा. आपल्यासारखं नाही की लगेच जिथे पण पार्किंग करा बिल फ्री. आणि सगळीकडे पार्किंग फ्री आहे. आणि आता आम्ही एंटर करतोय योहो नॅशनल पार्क, जे आहे ब्रिटिश कोलंबिया मध्ये, जे की वेगळा प्रोव्हिन्स आहे. तर हे आमचा 4th प्रोव्हिन्स आहे. तर आम्ही फक्त ते फॉल्स बघायला चाललोय, कारण की ते खूप जास्त जवळ आहे बॅम्फच्या, आणि ते अल्बर्टा आणि ब्रिटिश कोलंबियाच्या बाउंड्रीवरती आहे. आणि ते कॅनडाचं 2nd हायेस्ट वॉटरफॉल आहे. तर आता आपण ते बघायला जातोय. सो बघत राहा. दिसतंय डोंगर, म्हणजे हे बाजू आलं. आम्ही फुल घाटामधनं चढवतोय आता. एक आरवी बिचारी चढू नाही शकली, आणि मागे घेतली आणि परत उतरला तो खाली. खूप खतरनाक खूपच स्टीप स्लोप्स आहे. जसं इंडियामध्ये माथेरानमध्ये ना, जर तुम्ही माथेरानला गेलेत तेवढे स्टीप स्लोप्स आहे, खूपच जास्त. तर आता जातोय किती, 7 किलोमीटर बाकी आहे भाई साहब. बघू थांबा. आलेला आहे मित्रांनो फॉल्स, अगदी कठीण परिश्रम करून. किती उंच आहे आणि खूपच उंच आहे. आम्ही इथे आहे बघा, तुम्हाला समजेल किती जास्त उंच आहे. हे पार्किंग मित्रांनो, आणि हे बघा किती उंच आहे. फोर्स बघ त्याचं. मित्रांनो, परत आता पाऊस पडत होता आणि आता परत ऊन चालू झालं. हेच आहे वेदर इथे. आणि इथे व्ह्यू बघून मी तुम्हाला दाखवतो किती सुंदर दिसत आहे. छोटी हाईक करून आम्ही पोचलोय पहिल्या व्ह्यू पॉइंटवर. आणि तिकडून काय पुढे पण आहे ना, तिकडून हे दिसतंय कॉलनी. इथे पाणी वाहत आहे पूर्ण. किती मस्त आहे. किती मोठा वॉटरफॉल आहे. तर फायनली आमचं टकाका फॉल्स फिरून झालं आहे, आणि आमचे आजचे दिवसाचे सगळे पॉईंट्स कवर झाले आहेत होपफुली. आणि आता फक्त 2 वाजलेत. तर आता आम्ही जाऊ आमच्या Airbnb कदाचित चेक इन करू, जेवू, आणि मग बघू संध्याकाळचं काय प्लॅन आहे. प्लॅन चेंज झाला तर तुम्हाला काय. येस. आम्ही आता तिथे वाचलं, हे ग्लेशियर आहे, डॅली ग्लेशियर. त्याच्यामधनं हे पाणी असं खाली येतं आणि हे टकाका फॉल्समधने, आणि मग ही रिव्हर जी आपण आता बघितली ती योहो रिव्हरमध्ये जाते. बेसिकली ग्लेशियरचं पाणी आहे. हां, ग्लेशियर वॉटर आहे वरून, आणि ते हळूहळू वितळत आहे आणि मग पडत आहे. नाईस. हे बघा मित्रांनो, ट्रेन डोंगरांमध्ये चालते अगदी. मला नाही, ते मालगाडी आहे. पण मी बोलत होते की कसं ना, असं वाटलं पण नाही की तिकडे रेल्वे ट्रॅक आहे जेव्हा आपण इथून जात होतो. अजून एक ट्रेन चालली आहे. तीच ट्रेन तर नाही, असं वाटतंय आता मला की तिथे. आणि आता इकडे पण आहे. हे बघा इथे अजून इथे पण आहे ट्रेन. आय डोंट थिंक सो. इथे सगळ्या गाड्या थांबल्या आहेत आणि सगळे लोक ना हे काढताय फोटोनी. तर आम्हाला वाटतंय की तिकडे भालू आहेत. आम्ही पळत पळत जाऊन बघतो आता. काय वाटतं तुला, दिसेल कदाचित आहे तिकडे. खूप लोक आहे ना. हा चल चल चल. गाड्या थांबलाय आणि त्याला बघा कसं खातोय तो तिथे, शोधतोय.
मित्रांनो आमची ही इच्छा पण पूर्ण झाली. आम्हाला भालू दिसून गेला झाडीच्या त्या साईडला आहे. पण तो कसा खातोय तो शोधतोय. मित्रांनो तो बघा भालू दिसलाय आम्हाला ऑन द वे रस्त्यामध्ये. इथे बॅरिकेडिंगच्या त्या बाजूला उभा आहे. कोणी स्पॉट केलं याला? काय माहिती. काय मजा आली भालू. जे आम्ही प्रे केलंय ते सगळं होतंय. मी याला बोलली सगळं बघितलं आता बस एक भालू दिसला पाहिजे. कधीच बोलते कधीच. जेव्हा आम्ही सकाळी निघालो तेव्हापासून अरे काय दिसतच नाही भालू वगैरे दिसतच नाही या व्हिडिओ मध्ये. एवढं मग हा बोलतो अरे भालू खूप रेअरली दिसतात. तर मग मी बोलली ठीक आहे एक डिअर किंवा एल्क वगैरे पण चालेल. तुला माहिती लिटरली एक माणूस तो इथे लोकल रेसिडेंट आहे त्यांनी बोललं की मी इथे 15 वर्षापासून राहतोय. त्यांनी लिटरली स्वतः फक्त 2दा बघितलंय 15 वर्ष. कारण की इथे हायवे वरती दिसणं खूप रेअर आहे. पण आम्हाला बघा पहिल्याच रेअर गोष्टी पहिल्याच दिवशी दिसलंय आपल्याला. आमच्या सोबतच होतात रेअर गोष्टी. पहिल्या दिवशी आम्हाला दिसलंय. खूपच मजा आली. आमचा डे 1 डे 2 ऍक्च्युअली एवढा मस्त आहे. डे 1 पण मस्त होता. डे 1 पण छान होता. कॅलगरीनी वेलकमच एवढं छान केलेलं आपल्याला. खूप मजा आली. ज्यांनी कोणी पहिले स्पॉट केलेला ना त्याला खूप पुण्य मिळून. एवढ्या गाड्या थांबल्या त्याच्यासाठी. आणि आपण लेफ्ट लेन मध्ये होतो. मी फटाफट मागून गाड्या नव्हत्या. आम्ही बोललो अचानक एवढं काय झालं. मग ह्यानी ना बघितलं की खूप लोक मोठे मोठे लेन्स घेऊन उभे होते. हा बोला पक्का भालू आहे. आणि मग आम्ही बोललो की चल बघायचं. मस्त मजा आली. सल्फर माउंटेन. तर गाईज वी आर फायनली इन बॅम्फ. म्हणजे डाऊन हां टाउन ऑफ बॅम्फ. तर आम्ही आता सध्या आईस्क्रीम घेतली आहे. गाडीची पार्किंग शोधावी लागली भाई. एक स्पॉट लकीली आम्हाला मिळाला. आणि आता आम्ही जेवण करायला चाललो आहे. कुठे चाललो आहे आपण? जायका इंडियन क्विझिन. बघूया आता काय भेटतं तिकडे. लिफ्टमधनं जावं लागतं आम्हाला जायकाला. काय बुफे ना बाकी तर मिळेल ना. हे बघ लिफ्टमधनं व्ह्यू बघ. आम्ही चाललोय जायका इंडियन रेस्टॉरंट. आमचे नेक्स्ट डिश आले कढाई चिकन आणि बटर नान. जेवण करून बाहेर निघालोय आणि व्ह्यू बघा आमचा बॅम्फचा. जेवण केल्या केल्या हा व्ह्यू आहे. हे पूर्ण लोकल टाउन ऑफ बॅम्फ. जेवण आमचं झालं. खूपच छान जेवण होतं. रेट कर तू जेवणाला. मी तर 10 on 10 देतो. काय जेवण होतं मस्त. जायका इंडियाची आठवण आली. एवढं छान. जायका के खाने में जायका था. मजा आ गया. आता बघूया. पहिले आता गाडीकडे जातोय मग बघू पुढचा प्लॅन काय आहे. सो आता आम्ही जेवण करून चाललोय आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनवर. हे आम्ही ठेवलेलं की आम्ही डिसाईड करू की वेदर कसं आहे त्याच्यावरती. तर आता वेदर बघायला गेलं तर आता पण खूप असं अमेझिंग नाही दाखवत आहे. पण आता आमच्याकडे ऑप्शन नाही आहे कारण की उद्या पूर्ण दिवसच क्लाउडी दाखवतोय. तर मग आजच आहे जे आम्ही आता करू शकतो संध्याकाळी. तर मग आता प्लॅन ऑफ ॲक्शन मध्ये आहे की आम्ही बॅम्फ गोंडोला करणार आहे. आणि वरून फुल असं पॅनोरॉमिक माउंटेन व्ह्यूज दिसतात. तर येस तर आता आपण ते करायला जातोय मित्रांनो. 5:30 वाजले सध्या. येस काय मोठा दिवस वाटतोय. खूपच मोठा. आपण 6ला स्टार्ट केलं. मी त्याला हेच बोलली थोड्या वेळ आधी. आता मला असं वाटतं थोडं जाऊन लोळू मी आता कुठेतरी. बघूया. होपफुली आता दिवसभरात सगळं चांगलं झालं तर हे पण चांगलंच होईल. वेदर चांगलाच मिळेल. सो होप फॉर द बेस्ट. लेट्स सी. तर मित्रांनो आलो आहे आम्ही. आणि हे बघा गोंडोला किती वर जात आहे. आम्हाला एवढं मजा येते हे करायला. बघा तिकीट आम्ही काढलोय आणि आता आम्ही लाईनमध्ये उभं आहे. एवढं फास्ट काढलं आम्ही. 6:10चं स्लॉट आणि आम्ही 5:45ला तिकीट बुक केलं बाहेर उभं राहून. आणि आम्ही वाजले नाही 6:10. हां वाजले नाही. आणि एवढी मोठी लाईन होती. दिपेश बोला थांब पण ऑनलाईन काढूया. स्मार्ट तर आहे हा. येस आम्ही ऑनलाईन तिकीट काढली आणि ते लोक अजून पण लाईनमध्ये उभे आहे. पण आम्ही जाण्याच्या लाईनमध्ये उभे आहे कारण की आम्ही ऑनलाईन तिकीट काढून आमच्याकडे तिकीट आहे. आणि वेदर चेंज झालं आहे पण मी नाही बोलत काय जोपर्यंत वरपर्यंत. तर तुम्हाला गंडोला राईड दाखवू. Oh my
आधी गजब करतोय. अच्छा हा भाई साहब किती भारी वाटतंय. ते बघ मागे ते घर किती उंच आहे भाई. कुठे जायचं बघ आपल्या ढगात आई शपथ दिसत नाही त्याच्यात. बेकार. ते बघ कुठच्या कुठे जायचंय आणि हे बघ खाली भाई काय व्ह्यू आहे. कायच व्ह्यू आहे आमच्या गंडोला आणि प्रायव्हेट आहे. Yes. खूप पटतं ते दोन. छान आहे. आम्हाला वाटलं की यार पर 4 एवढं लोकांना महाग आहे? बसायला $100 आहे तर पर एकाचे. पर्सन. तर मग दिलंच पाहिजे एवढं तर. हो खूप मजा येते. किती खाली आहे माहितीये तुला. खूप खाली असं आहे. खाली बघशील ना तू. आई हो. शपथ. दाखव. दाखव. ओ भाई साहब ओ घर आहे. हा बघ. खूप खूपच खाली आहे. खूप वर आहे भाई हे बघ. साहब ती बोरीवर आहे. तो ही ती लेकडुई आहे. ती लेक लुई आहे. नाही ते हे आहे बॅम स्प्रिंग. अरे मग त्याच्या समोर असेल ना माझ्या समोर sand. लेक लुई हे आम्ही उद्या करायला जाणार आहे तर तुम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये किती दिसेल. उंच आहे. खूप उंच आहे. मला भीती हे काढ वाटते. ना तिकडून व्हिडिओ. शांत आता ते इथून काढतो मी. इथून खूपच मोठं व्ह्यू आहे. हे बघा तुम्ही अंदाजा लावू शकता की आम्ही किती वर आहे. लाईक लिटरली हे बघा आम्ही एवढ्या वर आहे आता सध्या आणि अजून वर जातोय आम्ही. भाई कुठे आपण 7,500 फीट. 7,500 फीट आहे. 7,500 फीट येस. आहे व्हिडिओ. फुल आम्ही आलेलो आहोत बॅम गंडोला. वेलकम टू आवर माउंटेन टॉप. यू आर ॲट 2,281 meters above sea level. Let's go. Yay! हे काय आहे. हे काय मानलंय यांनी. व्ह्यू भाई व्ह्यू बघा मित्रांनो. कायच खतरनाक. हा कसं ढगा येत आहे पण ती दिसतंय. कोणता मान्सून. ते फक्त पूर्ण डॅम्स टाऊन आहे खाली. ते पूर्ण इथून आलो आम्ही वर. किती मस्त दिसते. पूर्ण तर ती जर्नी आम्ही करू बोर्डवॉकची आणि बघू काय. आणि हे बघा भाई साहब कायच मस्त व्ह्यू आहे. खूप थंडी आहे. ती मस्त दिसते पण वारा किती आहे. खूप वारा चालू आहे पण व्ह्यू त्याच्याहून भारी आहे. तिकडे हळू चमकतंय. किती मस्त. मित्रांनो सनरेज बघा कशी येत आहे. काय मस्त दिसतंय. हो पूर्ण दिसतंय. किती मस्त सनरेज येत आहे. हो शिट. ओ माय गॉड. भाई साहब हे सनरेज किती मस्त येत आहे फ्रेंड्स खरं मध्ये. एवढी थंडी होती की हिचे पूर्ण हात थंड पडले म्हणून आता हॉट चॉकलेट घेतलंय आम्ही. पण इथे त्यांनी मस्त असं लावलं आहे शेकवटी करायला. आणि हे व्ह्यू आहे. वारा खूप आहे पण हे व्ह्यू सोबत हॉट चॉकलेट विथ द व्ह्यू. इथे आम्ही आता एका गिफ्ट शॉपवर आलो आहे वरच. आणि इथे किती क्यूट आणि किती मस्त हे नेकलेस असे त्याच्यामध्ये डोंगर आहे हार्टमध्ये आणि हे सगळं. आणि रितेश मला बोलतोय हे घ्यायला. हा मग काय हे किती मस्त दिसतंय. हे महाग आहे बोलतोय. नॉट बिकॉज हे की इकडे आलोय पण मला डोंगर आवडतात. मग घे ना. उगाच महाग आहे छान दिसतंय. आणि ते तर आता आम्ही सेकंड लेवलवर आलो आहे. इथे 4 लेवल आहेत ना सेंट्स. 3rd लेवलवर ते रेस्टॉरंट आहे आणि हे सेकंड लेवल आहे. किती मस्त आहे इंडोर. इथे थिएटर आहे असं सेल्फी पॉईंट असं सगळं आहे इथे. तर इथे लिहिलं आहे की ज्या माउंटनवर आता आम्ही उभे आहे ते आधी ओशनचं पार्ट होतं. नॉर्थ पूर्ण अमेरिका ऑलमोस्ट नॉर्थ अमेरिका कव्हर करायचं ते आणि पूर्णच्या पूर्ण ओशन होतं हे. भाई एवढं पाणी कसं होऊ शकतं. खूप खूप वर्षाआधी 75 to 50 million years ago. पण तरी बट ओ माय गॉड. खतरनाक आहे बाई. हडसन सी वे वेस्टर्न आणि मग हे कोलाईड झाले आणि मग हे फॉर्मेशन्स होतात आणि पाणी हळूहळू असं लिहिलं आहे. याचे पोज बघा. हा काय पोज देतोय. हे काय आहे. 4th फ्लोअर टॉप ऑब्झर्वेशन डेक. ओ भाई अगदी गरम थंडी नको वाजायला म्हणून हे पण दिलं यांनी.
तर मित्रांनो आम्ही आता आलोय ब्युटिफुल कॅनमोर मध्ये. मागे बघू शकता तुम्ही डोंगर दिसताय. अपार्टमेंट रेंट केलंय. येस, म्हणजे एअरबीएनबीच आहे. तुम्हाला हे रूम टूर पाहिजे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये देऊ आम्ही. येस. आणि आता आम्ही खूप थकलोय. पाणी पण नाहीये तिकडे. टॅप वॉटर होतं आणि दिवसची प्यायची इच्छा नाही झाली तर मग आम्ही आता ग्रोसरी स्टोअर मध्ये पाणी घ्यायला जाऊ. आणि आम्ही ऑर्डर केलंय जेवण. येस, जेवण ऑर्डर केलंय ते घेऊ, जेवून झोपू. कारण की उद्या परत आम्हाला 7 वाजता निघायचं आहे. त्यासाठी 6 वाजता उठावं लागेल. आणि हा फायनल व्ह्यू बघा इथला. आणि हा व्लॉग इथेच एंड होतोय. आणि तुम्ही बघत राहा नेक्स्ट डेजचे व्लॉग, कारण की अजून एक्साइटिंग गोष्टी होणार आहेत नेक्स्ट डेजला. आम्ही थकून करतोय कारण की आमच्याकडे जास्त सुट्टी नाही, पण आम्ही करतोय. सो बघा. येस, बाय बाय.